नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, परंपरेमागील विज्ञान समजून घेण्याचा, तसंच सामाजिक रूढीमागचं अर्थ लक्षात घेण्याचा. कामगार दिन म्हणून प्रसिद्ध असणारा आजचा दिवस हा खरं तर श्रमप्रतिष्ठेला समर्पित दिवस. कर्म म्हणजे काम करणं. आपण सगळेजण काही ना काही काम करतच असतो. भारतीय संस्कृतीनुसार काम कुठलंही असो ते श्रमप्रतिष्ठेवर आधारलेलं असेल तर त्यातून आरोग्य आणि समृद्धी मिळू शकते. या उलट कर्मावरची निष्ठा कमी झाली की वाढतो तो आळस आणि भ्रष्टाचार. म्हणूनच भारतीय विज्ञानात कर्म आणि कर्म करण्यामागचा हेतू या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिलेलं आढळतं. शारीरिक कर्मामुळे शरीर तर आरोग्यवान राहतच, पण कर्मामागचा हेतू शुद्ध असला तर त्याचा मेंदूलाही खूप फायदा होतो. अन्यथा वर पाहता सत्कर्म वाटणाऱ्या कर्मामागचा हेतू चुकीचा असला तर त्यातून सामाजिक आणि वैयक्तिक अस्वस्थता वाढत जाते. श्रमप्रतिष्ठेची परिसीमा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं म्हणजेच काम करत असतानाच त्याचा आनंद घेणं आणि नंतर कधीतरी फळ मिळेल या आशेवरती विसंबून न राहणं. हे जमलं तर त्यातून खऱ्या अर्थाने श्रमप्रतिष्ठेची संकल्पना सार्थकी लागते. अर्थात मनापासून काम केलं की त्याचं फळ मिळणार असतंच आणि फळ मिळाल्यानंतर त्याचा आनंदसुद्धा मिळणार असतो. पण त्यापूर्वी कामाचाच आनंद घेतलेला असेल तर आनंद द्विगुणित होणार हे नक्की, नाही का? चला तर आजच्या कामगार दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निश्चय करूया की आपापलं काम मनापासून करूया, काम करण्यामागचा हेतू शुद्ध ठेवूया आणि फळाच्या आशेवर विसंबून न राहता काम करतानाच त्या कामाचा आनंद घेऊया. इंडियन फिलॉसॉफीमधील अशाच अनेक गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.